आता बातमी राष्ट्रवादीच्या सुनावणीची। निवडणूक आयोगात झालेल्या दुसऱ्या सुनावणीत अजित पवार गटानं शरद पवारांच्या नियुक्तीवर सवाल केलाय। पवारांची निवडच बेकायदेशीर असून घर चालवतात तसं पवार पक्ष चालवायचे असा सनसनाटी युक्तिवाद अजित पवार गटाकडून झालाय। राष्ट्रवादी कुणाची यावर युक्तिवाद करताना सलग दुसऱ्या सुनावणीतही अजित पवार गटानं शरद पवारांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरच आक्षेप घेतला। शरद पवारांची निवड बेकायदेशीर असून निवडणूक घेऊन झालेली नाही। पवारांची अध्यक्षपदावरील निवड पक्ष घटनेला धरून नाही। शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला, सर्व नियम पायदळीत उडवले। पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत। पक्षात घटनेनुसार काम नाही। निवडून न आलेल्या पवारांकडून झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वैध कशा? ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियमाला धरून आहेत का? निवडणूक आयोगानं पक्षात फूट आहे हे लक्षात घ्यावं, या आधारावर निर्णय घ्यावा। राष्ट्रवादीचं पक्ष चिन्ह आम्हालाच मिळावं, फूट आहे की नाही ते तुम्ही ठरवू शकता। अजित पवार गटाचा युक्तिवाद खोडून काढताना शरद पवार गटाकडून ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवींनी म्हटलंय की पक्षांतर्गत निवड करताना कुणीही आक्षेप घेतला नाही किंवा दावे केले नव्हते। अजित पवार गटाकडे किती आमदार आहेत त्यांचा आकडा अद्याप स्पष्ट नाही। आमदार गेले म्हणजे पक्ष गेला असं म्हणणं चुकीचं, असं होत नाही। आमदार जाणं हा त्यांचा प्रश्न। राष्ट्रवादी पक्ष आमचाच, बहुसंख्य लोक आमच्या सोबत। अजित पवार गटासोबत असलेल्या सदस्यांचा आकडा तपासावा। आज ये हियरिंग स्थगित हुई है 9 नवंबर के लिए। मूल बात ये है कि बार बार इसको जल्द खत्म करने की बात को और हमें पूरा समय नहीं देने की बात को, हमें स्वाभाविक जस्टिस, नेचुरल जस्टिस नहीं देने की बात को जो बार बार दूसरी साइड ने कहा है, उसको चुनाव आयोग नहीं माना है। निवडणूक आयोगासमोर आतापर्यंत झालेल्या दोन्ही युक्तिवादात अजित पवार गटानं शरद पवारांच्या अध्यक्ष निवडीवरच भर दिला। पवारांची निवडच कशी बेकायदेशीर आहे यावर दादांच्या वकिलांनी अधिक जोर दिलाय। आदरणीय पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, त्याच्यात आम्ही कधी नाकारलं आहे? पवार साहेब पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत असं आमच्या युक्तिवादामध्ये कुठे आले? जयंत पाटलांनी हे बाळबोध आम्हाला का सांगू, मला काही कळलं नाही। आमच्या आर्ग्युमेंटमध्ये कधीच नाही ना, सर्वांना ज्ञात आहे। आम्ही वेळोवेळी त्या बाबतीमध्ये उच्चार सतत करत आलेलो। पवार साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत हे आमच्या युक्तिवादामध्ये कुठे नाकारलेलं नाहीच आहे ना। महाराष्ट्रातल्या शेंबड्यापुराला जरी विचारलं राष्ट्रवादी कुणाची तर ती शरद पवारांची असंच महाराष्ट्रात लोक सांगतात। आता निवडणूक आयोगाने याच्यात जर बदल केला तर महाराष्ट्रातली जनता ते सहन करेल असं मला वाटत नाही। पहिल्या सुनावणी शरद पवार स्वतः हजर राहिले होते, मात्र दुसऱ्या दिवशीला पवार आले नाही। शिवसेनेच्या बाबतीत काय निर्णय दिला तोच आम्हाला लागू होतो हे थोडंसं कायद्याचं अज्ञान आहे की मूळ राजकीय पक्ष कोणाच्या ताब्यात आहे, एक त्यांची घटना जी आहे त्याप्रमाणे सर्व चाललंय का, दोन आणि निवडून आलेले सदस्य आहेत त्यात मेजॉरिटी कोणाची आहे, तीन। या तीनचा विचार करून तुम्हाला पक्ष कोणाचा आहे ते ठरवावं लागेल। शिवसेनेच्या बाबतीत हे झालं नव्हतं, पण आता हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे शरद पवारांच्या बाबतीत आणि अजित पवारांच्या बाबतीत वेगळा निर्णय येण्याची शक्यता मला दिसते। आतापर्यंत 2 सुनावण्या निवडणूक आयोगासमोर झाल्या, आणखी काही सुनावणी निवडणूक आयोग घेण्याची शक्यता आहे। त्यानंतरच आयोग निकाल देईल की राष्ट्रवादी साहेबांची की अजितदादांची। दिल्लीहून प्रदीप कापसेसह संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।